जम्मू बस स्थानकाजवळ झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 33 जण जखमी झालेत. ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय तो उत्तराखंडमधील रहिवासी असल्याची माहिती मिळते. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड स्फोट घडवणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. यासिर जावेद भट असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. या ग्रेनेड हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षा दलानं इंटरनेट सेवा बंद केली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. ग्रेनेड हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी सीसीटीव्ही समोर आलाय. या सीसीटीव्हीत अनेक नागरिक पळतायत. या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दहशतवाद्यांच्या यादीतून नाव वगळण्याची मागणी हाफिज सईद यानं युएनकडे केली होती, मात्र युएननं त्याची मागणी फेटाळली आहे. पुलवामात दहशतवादी हल्ला करणारी जैश ए मोहम्मद ही संघटनाच अस्तित्वात नसल्याचा दावा आता पाकिस्तानी लष्करानं केलाय. जैशचा म्होरक्या मसूद अझहर आजारी असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं, मात्र आता लष्करानं जैश संघटनाच पाकिस्तानात नसल्याचं म्हटलंय. काँग्रेस पक्षानं लोकसभेची 15 जणांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राहुल गांधी, सोनिया गांधी यांचं नाव असल्याची माहिती आहे. राहुल अमेठी तर सोनिया गांधी रायबरेलीतून लोकसभा लढणार आहेत. पुलवामा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता असा गंभीर आरोप आहे. काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनी हा हल्ला फिक्स होता असा गंभीर आरोप केला आहे. झारखंड राज्यातील मधुपूर इथं एका शाळेची इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. शाळेला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना मात्र टळली. गुजरातमध्ये मोठा मासा काँग्रेसच्या गळाला लागलाय. पाटीदार नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. 12 मार्चला हार्दिकचा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. कारण काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान सांगतात मी दोषी नाही, मी घाबरत नाही, मात्र मोदींचे पाकचे पोस्टर बॉय असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळात 13 पॉइंट सिस्टीम ऐवजी आरक्षणाच्या जुन्या 200 पॉइंट सिस्टीमच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ समितीकडून साखर कारखान्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलाय. 2790 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 रुपयांचं नाणं आता चलनात येणार आहे. या संदर्भात सरकारनं अधिसूचना जारी केली आहे. तर 1, 2, 5 आणि 10 ची नाणी कायम राहणार आहेत. विंग कमांडर अभिनंदनाची मेहंदी एका नवरदेवानं हातावर काढली. इंदूरमधील नवरदेवानं अभिनंदनाची शौर्यगाथा मेहंदीतून हातावर उमटवली आहे. भाजपनं ट्विटरवरून रॉबर्ट वडेरा यांच्यावर निशाणा साधलाय. रॉबर्ट वडेरा हे खरंच प्रामाणिक आहेत. त्यांनी देशाला लुबाडल्याचं मान्य केलंय. आता वडेरा हे गांधी कुटुंबासाठीच्या कोट्यानुसार भारतरत्नासाठी पात्र आहेत असं भाजपनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. राफेल मुद्द्यावरून राहुल गांधी सपशेल खोटं बोलत असून त्यांना हवाई दल आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नसल्याची टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. मंचरीतल्या सभेत अजित पवारांनी तुमचा उमेदवार कोण असा प्रश्न सभेतील लोकांना विचारला. त्यानंतर सर्वांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नावाला पसंती देत अमोल कोल्हेंचं नाव घेतलं. त्यामुळे आता लोकसभेसाठी कोल्हेंना उमेदवारी मिळते का हे पाहावं लागेल. निवडणुका जाहीर होणार असल्यानं महाराष्ट्र सरकार जरा जास्तच गतिमान झालंय आणि ही टीका राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी मुंबईत केली आहे. उद्योग धोरण अमित शहाच्या दबावापोटी करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे करण्यात आलं. मोदींनी हिरवा झेंडा दाखवून नागपूर मेट्रोची सुरुवात केली. सरकारनं कामगारांसाठी आणलेल्या अटल आहार योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात करण्यात आला. 2 वर्षात 10 लाख कामगारांची नोंदणी झाली आणि त्यांना फायदा मिळाल्याचं यावेळी फडणवीस यांनी म्हटलंय. महाराष्ट्र शासनातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध लोककल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली. विविध योजनांची घोषणा करताना शिवसेना आणि भाजपचे मंत्री एकत्रित एका मंचावर दिसून आले. भारतीय जैन पार्टीनं लोकसभेसाठी उमेदवार न देता स्वच्छ उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब भोसले यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. 11वी प्रवेशासाठी इन हाऊस कोटा आता 10% असणार आहे अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ज्या महाविद्यालयातील इन हाऊस कोटा 20% होता तो आता 10% करण्यात आला आहे. कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर भारामतीचा प्रकार पाहायला मिळाला. कसबा बावड्यातील यशवंत निवासस्थानी काही अज्ञातांनी एक कृत्य केल्याचं बोललं जात आहे. 85,000 अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत घोटाळा करण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केलाय. पंकजा मुंडे यांनी सुमारे 106 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केलाय. धनंजय मुंडे यांची न्यायालयीन या सगळ्या संदर्भात त्यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
नाशिक महासभेत महापौर आणि शिवसेना नगरसेविका हर्षदा गायकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। शिवसेना नगरसेविका असल्यानं विकास कामांचं पत्र घेण्यास महापौर संजना भानसी यांनी नकार दिल्याचा आरोप गायकर यांनी महासभेत केला। स्वच्छ सर्वेक्षणात पुणे महापालिकेचं मानांकन घसरल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षानं आंदोलन केलं। महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात आरोपी संभाजी भिडेंवर कारवाई करण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली। संभाजी भिडेंवर कारवाई न झाल्यानं मुंबई हायकोर्ट नाराज झाले। या प्रकरणी सुनावणी आता 16 एप्रिलला होणार आहे। स्मशानभूमीच्या मागणीसाठी पुणे पालिकेच्या पालिका सभागृहाबाहेर मृतदेह ठेवून अनोखा निषेध करण्यात आला। पुणे शहरातील खराडी भागात स्मशानभूमीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे, मात्र त्यांची मागणी पूर्ण होत नाही, त्यामुळे मृतदेह पालिकेसमोर ठेवून प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे। आत्महत्या केलेल्या संजय ताकतोडेच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनानं त्यांना मदत जाहीर केली आहे, त्यामुळे अंत्ययात्रा काढण्यास कुटुंबियांनी होकार दिलाय। आरक्षणासाठी संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेतली होती। नाशिक महानगरपालिकेनं अनधिकृत ठरवलेली धार्मिक स्थळं वाचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, यासाठी नाशिकमध्ये आमदारांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। मंदिर बचाव समिती, विश्व हिंदू परिषदेनं हे आंदोलन केलं। कोल्हापुरातील बूथ प्रमुखांसोबत शरद पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली। या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते, पण आमदार हसन मुश्रीफ यांची उपस्थिती नसल्यानं कुजबूज झाली। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक विलास मडिगिरे यांची निवड झाली आहे। बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या शीतल शिंदे यांनी माघार घेतल्याने विलास मडिगिरे यांची निवड झाली आहे। नागपूरच्या संविधान चौकात आदिवासी युवकांनी आपल्या समाजातील नेत्यांच्या विरोधात आंदोलन केलं। आमच्या मतांवर निवडून आलेले आदिवासी नेते समाजाचे प्रश्न मांडत नसल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। घरफोडी आणि चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। गेल्या 5 वर्षापासून परिसरात ही दुकली चोरी करत असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या मद्याच्या तस्करीचा पर्दाफाश उत्पादन शुल्क विभागाने केला। या प्रकरणी 3 अटक केली आहे। मध्य प्रदेशातून मुंबईत दारूची तस्करी होत होती। रत्नागिरीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले। रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील भुतेवाडीतल्या एका विहिरीत भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडला होता। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाची महिलांसाठी एक गुड न्यूज आहे। उद्यापासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे। तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे। महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विरारमधील सहयोग संस्कार जीवदया आश्रमात महिलांनी कपडे आणि मिठाईचं वाटप केलं। आश्रमातील आजींना मिठाई भरवून महिलांनी महिला दिन साजरा केला। वाशिम जिल्हा सरकारी कामगार कार्यालयामध्ये सुरू असलेली कामगारांची पळवणूक थांबवावी, यासाठी कामगारांनी मोर्चा काढला। सरकारी कामगार कार्यालयाला घेराव घालण्यात आला। कायद्याचा भंग करून इंटरनेट आणि इतर सेवा वापरल्याप्रकरणी उझबेकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या मुलीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे। पॉप गायक असलेल्या गुलनारा हिला 2017 साली मनी लॉन्ड्रिंग सहित अनेक गंभीर गुन्ह्यात शिक्षा झाली होती। भारताची फुलराणी सायना नेहवाल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे। सायनानं पहिल्या फेरीत स्कॉटलंडच्या कष्टी गिलमरीचा सरळ 2 सेटमध्ये पराभव केला। दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारतीय महिला संघाला 5 गडी आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं। 112 धावांचं दिलेलं माफक आव्हान इंग्लंडनं केवळ 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं। कॅन्सर सारख्या आजाराला मोठ्या धैर्यानं सामोरं जाणाऱ्या सोनाली बेंद्रेनं एक फोटोशूट केलं। सोनालीनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत ऑपरेशनच्या खुणा दाखवल्या आहेत। बॉलिवूडचा हॉट अँड स्वीट कपल असलेले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।